सकाळी सकाळी एकदम फ्रेश वातावरण होतं. तर सकाळी 6 वाजता श्रावू उठून बसली. म्हटलं आता उठलीच आहे तर चला आवरून घेऊयात. ते ट्रेनिंगला गेले होते 7:30 वाजता आणि त्यानंतर आम्ही दोघी बाहेर आलो होतो. आता नाश्त्याला थोडासा टायमिंग होता तर म्हटलं चला नवीन गोष्टी एक्सप्लोअर करूयात. त्यांच्याकडून खूप ऐकलं होतं की माझं कॉलेज खूप छान आहे, एकदा तरी चल. त्यांच्या कॉलेजला दरवर्षी ॲल्युमिना असतो, प्रत्येक वर्षी इन्व्हिटेशन असतं, ते जातात पण आम्ही काही गेलेलो नव्हतो. म्हटलं चला आता आलेलोच आहे आणि योग आलेला आहे तर बघूयात आपण आता कॉलेज. दिवसभर आम्ही दोघी इथेच थांबणार होतो आणि ते मात्र आता 5:30 वाजताच येणार होते. तर तुम्ही म्हणत असाल की आम्ही आलेलो कुठे, तर व्हॅमनिकॉमला आलेलो आहे आम्ही पुण्याला. त्यांचं GMBA कॉलेज आहे तिथे, सह्याद्री गेस्ट हाऊस आहे, इथे आम्ही एक दिवस थांबणार आहे. तर रात्रीच आलेलो होतो आणि श्रावू सकाळी इतकी जाम खुश झालेली होती ना की काय सांगू तुम्हाला. रस्ता दिसेल तिकडे फक्त पळायचं काम चालू होतं. चुकून मग तिचे सँडेल आणायचे विसरून गेले. कुठे पळू का त्या गोष्टीला हात लावू आणि काय करू काय नको असं तिचं काहीसं चालू होतं. इतका भारी डान्स करत होती ती रस्त्याला की बस. आत्ता फक्त 8:30 वाजले होते, त्यामुळे गर्दी वगैरे कॉलेजमध्ये नव्हती, त्यामुळे ती प्रत्येक ठिकाणी पळत होती आणि तिला किती आनंद झालेला हा तुम्हाला तिच्या चेहऱ्यावरून तर दिसतच असेल. आणखी काय काय नवीन गोष्टी केल्या ह्या तर मी तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करतेच. पण विशेष या गोष्टीचं आहे का 2016 साली पासआउट झालेल्या मुलाला तिथला स्टाफ अजून पण ओळखतोय, प्रत्येक गोष्ट विचारतोय. त्यानंतर त्यांचं ज्युनियर आणि सिनियरचं जे बॉन्डिंग आहे ते इतकं मस्त आहे ना. कसं आणि काय ते तर तुमच्यासोबत लवकरच शेअर करते. आत्तासाठी बाय.